काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलिनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही दिलेली ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विलिनीकरणाचा प्रस्ताव। दिल्ली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती। तृणमूल, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चा। अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय। ट्रम्प यांची माहिती। तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू, ट्रम्प यांचा इशारा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पक्षातील नेत्यांना कडक इशारा। पक्षात कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही। पक्षाची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, सुनेत्रा पवारांची तंबी। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व बळकट करण्यासाठी 80व्या वर्षी भुजबळ मैदानात। उत्तम कबड्डीपटू म्हणत वर्धापन दिन सोहळ्यामध्ये तटकरेंची फटकेबाजी। तर राजकारणाचा खेळ करू नका, भुजबळांचं प्रत्युत्तर। मंत्रिपदावरून धनंजय मुंडेंची खदखद। आपण सुद्धा टीम मध्ये, पण 12वा खेळाडू। नंबर कधी लागणार माहित नसल्याचं मुंडेंचं विधान। नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटला। गोकुळ गीतेंची विधान परिषद निवडणुकीतून माघार। कुठेही मतांचं विभाजन होणार नाही, महाजनांचं वक्तव्य। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट। उमेदवारीवरून नाराज आमदारांची रवींद्र चव्हाणांच्या बैठकीला हजेरी। भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा। कोल्हापूर शहरावर पाणी संकट येण्याची शक्यता। कळंबावाडीतील पातळी घटल्यानं पाईपलाईनद्वारे होणारा पाणी पुरवठा गुरुवारपासून पूर्णपणे बंद। कळंबा तलावानंही गाठला तळ। बंदुखरात प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता। आज शासकीय आदेश निघण्याची शक्यता। ₹370 बिर्याणीनंतर प्रणित मोरेचा शो पुन्हा वादात। MBBSची तरुणी सेजल पवारची शोमध्ये अश्लील शेरेबाजी। ट्रोलिंग नंतर तरुणीनं सोशल मीडियावरील सर्व पोस्ट केले डिलीट। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। जैन जिहाद असा उल्लेख केल्याचा आरोप। भाजप नगरसेवक प्रवीण छेडा यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी। सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या। घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत असताना अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात झाडली गोळी। खासदार अभिषेक बॅनर्जी यांची सीआयडीकडून रात्री तब्बल 6 तास कसून चौकशी। कथित बनावट स्वाक्षरी संदर्भात चौकशी। विधानसभा विरोधी पक्षनेते निवडीदरम्यान बनावट स्वाक्षरीचा आरोप।